नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी संबंधित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक आलेले आहेत ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला लातूर जिल्हा परिषद अंतर्गत जे काही कागदपत्रे पडताळणीसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे त्या संबंधित योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा, जिल्हा परिषद पदभरती सन 2023 निकाल व कागदपत्रे पडताळणी व अंतिम निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आपण ही PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। यावरती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सर्व काही या ठिकाणी एकाच विंडोवरती उपलब्ध करण्यात आलेले आहे। कागदपत्रे पडताळणी संबंधितचे निकाल तसेच कोणते कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे ते या ठिकाणी पाहू शकता। आरोग्य सेवक महिला या पदासाठीचे मूळ कागदपत्रे पडताळणी वेळापत्रक दिनांक 20, 21, 22 ऑगस्ट 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता बोलवण्यात आलेले आहे। हे डिटेल वेळापत्रक आपण डाउनलोड करून पाहूयात। नंतर आरोग्यसेवक 40% या पदाचं देखील या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी संबंधितचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। मूळ कागदपत्रे पडताळणी हे दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी ठीक 11 वाजता करून घेतली जाणार आहे। आपण एक PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। आरोग्यसेवक महिला या पदासाठीची PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून आपल्याला कधी बोलवण्यात आलेले आहे त्या संबंधित योग्य माहिती तसेच ठिकाण कुठलं आहे, कुठल्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे ते समजेल। विद्यार्थी मित्रांनो, 12 ऑगस्ट 2024 रोजी अपडेट आलेली आहे। आरोग्य विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 नुसार मूळ कागदपत्रे पडताळणी 20/8/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता करून घेतले जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 20 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद भरती संदर्भात आरोग्यसेवक महिला या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। ठीक आहे। सो पहा, जे संदर्भ देण्यात आलेले आहे सरळ सेवा पदभरती 2023 अंतर्गत IBPS कंपनीकडून जे दिनांक 16/7/2024 रोजी निकाल प्राप्त झालेले आहे त्या निकालाच्या अधीन राहून तसंच जिल्हा निवड समिती ची जी काही बैठक झालेली आहे दिनांक 7/2024 रोजी या ठिकाणी त्या दोन्हीचा संदर्भ घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुमचे कागदपत्रे पडताळणीचे वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आरोग्यसेवक महिला या पदाची गुणवत्ता यादी जी www.zplatur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती दिनांक 16 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 20 ऑगस्ट 2024 रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी ठीक सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृह जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी न चुकता उपस्थित राहायचं आहे। जे काही जिल्हा परिषद लातूरचं जे काही सभागृह आहे त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। ओके। सो विद्यार्थी मित्रांनो, पहा, कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेमधून किंवा कुठल्याही प्रकारचा नंतर दावा करता येणार नाही जर तुम्ही कागदपत्रे पडताळणीसाठी जर गैरहजर राहिलात तर। ओके। सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत आरोग्यसेवक महिला या पदासाठीची। ओके। सो विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये लिस्ट तुम्ही पाहू शकता आरोग्य विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे, गुणवत्ता यादी क्रमांक देण्यात आला आहे, बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे, तसंच उमेदवारांना मिळालेले गुण देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि ज्या उमेदवारांचं या लिस्टमध्ये नाव आहे अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी निश्चित जायचं आहे। ठीक आहे। सो महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले आहे। यावरून पडताळणीकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची निवड झाल्याचे समजण्यात येऊ नये। विद्यार्थी मित्रांनो, तो जरी तुमचे DVसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं असेल, या लिस्टमध्ये तुमचं नावाचा समावेश जरी असलं तरी तुम्हाला आफ्टर दॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला फायनल जे आहे ते तुमचं नियुक्ती संदर्भाचे आदेश जे आहेत या ठिकाणी तुम्हाला दर्शवण्यात येईल किंवा तुम्हाला मेल केलं जाईल। ओके। सो फायनल रिझल्ट आफ्टर DV ते डिक्लेअर करणार आहेत। ओके। सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद भरती आरोग्य सेविका या संदर्भाची। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, पहा, या ठिकाणी लिस्ट देखील देण्यात आलेली आहे कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे ते कागदपत्रे पडताळणीसाठी। पहा, या ठिकाणी तुमचे जे काही फॉर्म फिलअप केलेले आहे, ज्यावेळेस तुम्ही आरोग्य विभागाचा जे काही फॉर्म फिलअप केलेला आहे जिल्हा परिषद अंतर्गत त्याची प्रिंटआउट लागणार आहे, तसंच परीक्षा शुल्क भरणा केलेली पावती आवश्यक असणार आहे, तसंच अर्जाची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र, मूळ शैक्षणिक अर्हता कागदपत्रे पडताळणीसाठी असणार आहे, जे काही डॉक्युमेंट असणार आहे तुमचे ओरिजिनल
ॲज पर क्वालिफिकेशन. ओके. नंतर वयाचा पुरावासाठी तुम्ही जन्मदाखला देऊ शकता, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, तसंच मूळ पत्र देखील सादर करू शकता. रहिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट प्रवर्गातून असेल उमेदवार कॅटेगरीतून कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल. दिव्यांग कॅन्डिडेट असेल तर त्याबाबतचा प्रमाणपत्र लागेल. नॉन क्रिमिनल ज्या कॅटेगरीनुसार आवश्यक आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो लागणार आहेत. ओके. आणि लहान कुटुंबाचे शपथपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ओके. सो ही अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर समजलेली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला आणखीन काही डाऊट्स असतील या रिगार्डिंग तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.